नमस्कार. नवा दिवस नवं झाड या उक्तीप्रमाणे आज आपल्या सावित्रीवनात शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचं कर्तव्य बजावणारे श्री सुनील कोकरे सर, जे हनुमानवाडी पंधरीचे मूळ रहिवासी परंतु आज खंडाळा या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर नमस्ते. 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 आपण आज मी तिला कुठं काम करता म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात? पूज्य बापूजी साळुंखे विद्यालय असवली, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या ठिकाणी मी सध्या कार्यरत आहे. किती वर्ष सेवा झाली सर आपली? माझी 24 वर्ष सेवा झालेली आहे. अजून 5 वर्ष सेवा शिल्लक आहे. तुम्ही आता आम्ही नेहमी पाहतो की जरी तिकडे सेवा करत असला तरी गावाशी असणारं नातं नाळ तुम्ही तुटून दिलेलं नाही. अगदी प्रत्येक माणसाला तुम्ही व्यक्तिशः ओळखता आल्याच्या नंतर गावात. आज सावित्रीपणात झाड लावावं अशी इच्छा का झाली? इच्छा म्हणजे एकतर पहिल्यापासून मी पर्यावरण प्रेमी माणूस आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून झाडांशी खेळण्याचा अनुभव जास्त रानावनात असल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शाळेमध्ये गेल्यानंतर पर्यावरण विषयक जी जाणीव जागृती लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही दरवर्षी एक उपक्रम राबवतो. दरवर्षी एक छोटी सहल काढतो पावसाळ्यामध्ये आणि त्या ठिकाणी 3,500 5,000 असे सीड बॉल आम्ही उन्हाळ्यामध्ये तयार करतो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते सीड बॉल मातीशी एकरूप करतो. याशिवाय आता एक नवीन संकल्पना जी आली केंद्र शासनाची, एक पेड माँ के नाम, म्हणजे एक झाड आईच्या नावानं लावायचं. तर त्या ह्याच्यामध्ये 584 विद्यार्थ्यांचं झाडं त्या ठिकाणी लावली गेली आणि त्याचा आम्हाला शाळेला सामाजिक वनीकरणाचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. म्हणजे एवढं चांगलं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि प्रत्येक विद्यार्थ्याला झाड वाटून दिलेलं आहे. तो विद्यार्थी जातो, स्वतः त्या ठिकाणी पाणी घालतो आणि महिन्याला आढावा घेतो आम्ही. कुठल्या विद्यार्थ्यांनी झाड तुझं झाड जगलंय का नाही जगलं हे आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याचं रेकॉर्ड पण आपण व्यवस्थित टापटीपणे ठेवलेला आहे. गावातील वृक्षारोपणाबाबत काय माहिती आपल्याला पंधरीतील आपल्या? मी आता फेसबुकला असल्यामुळं जॉईन असल्यामुळं प्रमोद शिर्के साहेबांशी माझी चांगली ओळख आहे. कारण त्यांनी आमच्या कॉलनीमध्ये येऊन म्हणजे याला वर्ष झाली, जवळजवळ 16 वर्ष झाली. 16 वर्षापूर्वी ते आमच्याकडे आले होते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व शिर्के साहेब. कुठल्या बी कामात टाका ती मांजरासारखं पायावर पडणार असं. आम्हाला टीम मिळत नव्हती अंडरग्राऊंड गटार करण्यासाठी आणि मग तिथले जे पाटील सर मुख्याध्यापक होते आमचे, सर म्हणले बघा तेवढी टीम. एक फोन केला नारायणरावने आणि फोन केल्याबरोबर अख्खी टोळीत घेऊन आले आणि 10 दिवसाच्या आतच काम टकाटक केलं. आणि तसं काम आजपर्यंत कुठं जातं आमच्या खंडाळ्यात एवढ्या मोठमोठ्या पाईपलाईन होतात, पण तसं काम अजून कुठंच झालं नाही. अजून आमचे सगळे शिक्षक धन्यवाद सर. परंतु ज्यावेळेस आपण म्हणतो की फेसबुक व्हॉट्सअप दुनियादारी चुकीचं आहे, परंतु त्याच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या टीमचं काम पाहायला मिळालं. मंच किंवा सावित्रीबाई ग्रामविकास मंच पंधरे या माध्यमातून जे तुम्ही कार्य करता आणि नेहमी मी यांच्या व्हिडिओ बघतो की पर्यावरण विषयक किंवा सामाजिक चळवळी विषयकच यांचे अतिशय छान व्हिडिओ असतात आणि मला ते खूप आवडतात. संतोष नाना लाईकच नाही तर कमेंट पण असते माझी. नक्कीच. संतोष नाना, परवा सांगायची आनंदाची गोष्ट, सरांनी गाडी घेतली आपल्या पंधरीचं एक आपण म्हणतो की चांगल्या क्षणाची आठवण म्हणजे वृक्षारोपण. राजाभाऊ, तर मग परवा सरांना म्हणलं या सुंदर क्षणाची आठवण आपण एक झाड लावूया. म्हणजे मला नाही वाटत या अजून तरी नवीन गाडी घेतली आणि त्याच्या आनंदात एक झाड लावायचं. अगदी मी म्हणतो ह्या झाडाचं मूल्य आज 500 रुपये. लक्षात घ्या, तुम्ही लाखो रुपयांचे पार्टी करता परंतु त्याचबरोबर 500 रुपयाचं एक झाड लावलं तर सरांना नक्कीच ती कन्सेप्ट आवडला आणि सर आज सकाळीच आलेत. आपण त्या निमित्ताने सरपंच साहेब रक्तचंदन मातीशी एकरूप केला आहे. म्हणजे इतर सगळ्यांना दिशादर्शक आहे उपक्रम की आपण एखादी चांगली गोष्ट खरेदी केली तर त्याच्या निमित्ताने एक झाड लावलं तर नक्कीच वेगळा आनंद घेऊ शकतो, निसर्गाला हातभार लावू शकतो. बरोबर ना सरपंच साहेब? आज सर इथं आल्यात, झाड लावल्यात, काय वाटतंय तुम्हाला? छान. सरांची जी कल्पना जी आहे त्यांनी त्यांच्या शाळेच्या इकडे सुद्धा बरेचसे झाडं शिडवॉल वगैरे तयार करून लावलेलं आहे. खरंच म्हणजे ते त्यांचं काम म्हणजे सर्वांनीच अनुकरण करावं हाच उद्देश आहे, जेणेकरून आपल्याला वृक्षारोपण आणि वृक्षांची संख्या या पृथ्वीला वाढायला वेळ लागणार. शेवटी सरपंच साहेब ते बारामती आणि पंधारेचं पाणी जिथं जाईल आपलं काम दाखवणारच. परवा त्यांनी म्हणजे आज आपण सगळेजण अजितदादा आपल्यात नाहीत त्या ह्याच्यात आहेत. परवा सरांनी बारामतीतील मला वाटतं कला प्रदर्शनमध्ये अजितदादांच्या जुन्या फोटोंचं दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन लावलं होतं. सर तुम्ही गेलता तिथं, त्याच्यावरती सरांनी तिथं व्हिडिओ शेअर केला होता की बारामतीचं असणं आणि नसण्यात काय फरक आहे. तर सर खूप खूप धन्यवाद. आपण सावित्रीपणात आलात, एक झाड मातीशी एकरूप केलं, आमच्या हास्य विनोदात सहभागी झाला. परत येत जा, 100%. आल्याच्या नंतर झाडाला भेट देत जा. शेजारीच शेततळ आहे, 2 बादल्या होता, एखादा फोटो शेअर करा जे इतर झाडं लावून जाणारे लोक करतात. तर माझं सुद्धा अनुकरण होईल, 100% होईल. आणि तुम्ही सर्वांनी सगळ्यात महत्त्वाचं सावित्री ग्रामविकास मंच पंधरे ही जी सावित्री बाल ही जी टीम आहे या टीमनं मला ही संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रातील माणूस आम्हाला अशा शुभेच्छा देतो, तीच आमची ताकद आहे. खूप खूप धन्यवाद. ओके.